दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय। दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना। लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे। आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव, पलूस बँकेसमोर, बस स्टँड जवळ, कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली। संपर्क 84 21 93 46 96 आणि 94 23 27 16 13। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। रणविटातर्फे नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर एक भव्य दिव्य चळवळ उभारली जाते। 4 जानेवारी रोजी रणविटाने जोरदार आयोजन केले। काय आहे आयोजन हे थेट ऐकूयात आपण संयोजकांकडूनच। आपण सर्वांना माहिती आहे की रणविटातर्फे आपण 4 जानेवारीला जी एक स्पर्धा आयोजित केली आहे 5 किलोमीटर आणि 2 किलोमीटर रनसाठी, तर याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि 4 तारखेला आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे। स्पर्धेचं नियोजन कसं असेल याविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो। इथून फ्लॅग ऑफ झाल्यानंतर पूर्ण रूटवर आपण सपोर्ट आणि साईन सगळ्या लावलेले आहेत। 4 ते 5 ठिकाणी हायड्रेशन पॉईंट आपण ठेवलेले आहेत। त्या ठिकाणी आपल्याला पिण्याचं पाणी, एनर्जॉल, फळं, चिक्की अशा सगळ्या गोष्टी असणार आहेत। स्पर्धा पूर्ण करून इथं आल्यानंतर इथं पण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। आपल्याला जर कुठली बारीक सारीक दुखापत झाली तर त्यासाठी फिजिओथेरपीची व्यवस्था आपण इथे केलेली आहे। डॉक्टरांचा सपोर्ट आहे, ॲम्ब्युलन्स सपोर्ट आहे, स्वच्छतागृहांची सोय केलेली आहे। तरी या स्पर्धेला आपण सर्व विटेकरांनी भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी आशा बाळगतो। नमस्कार। नमस्कार। रणविटातर्फे 4 जानेवारीला एक आपण मॅरेथॉन आयोजित करीत आहोत। एक त्याचे 2 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असे 2 इव्हेंटमध्ये आपण हे सादर करत आहोत मॅरेथॉन। सुरुवातीला सकाळी 5:45 वाजता या स्पर्धेला खरी वास्तविक सुरुवात होणार आहे। त्यामध्ये झुंबा डान्स असेल, तुमचा वॉर्मअप घेतला जाईल आणि बरोबर राष्ट्रगीत होऊन 7 वाजता इथून मॅरेथॉन निघेल। त्याचे मार्ग 5 हायड्रेशन पॉईंट त्या ठिकाणी आहेत। 2 किलोमीटरसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रिटर्न परत महात्मा गांधी विद्या मंदिर व 5 किलोमीटरसाठी चौकामार्गे बळवंत कॉलेज 2.5 किलोमीटर आणि बळवंत कॉलेजपासून परत महात्मा गांधी 2.5 किलोमीटर असे 5 किलोमीटरची रन राहील। मधील थांब्यावर आपल्याला हायड्रेशन पॉईंट असतील, त्यामध्ये मोसंबी ज्यूस, पाणी, वॉटर आणि एनर्जेटिक ज्यूस राहील। व धावून आल्यानंतर इथं त्या ठिकाणी फिजिओथेरपिस्टच्या मार्फत आपल्याला आपले स्ट्रेचिंग घेतले जाईल, जेणेकरून आपल्याला पाय दुखणे वगैरे हे ते जे काही आपल्याला किरकोळ दुखणारे पार्ट असतील ते आपल्याला दुखणार नाहीत, अशा पद्धतीने फिजिओथेरपिस्टची व्यवस्था केलेली आहे। व त्याच्यानंतर अल्पोपहार आपल्याला दिला जाईल व अल्पोपहारानंतर आपल्याला मेडल डिस्ट्रीब्युशन केलं जाईल व मेडल डिस्ट्रीब्युशन नंतर जे काही विनर आहेत त्याला विनरना ट्रॉफी, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल व अशा रीतीने उत्कृष्ट पद्धतीने बारकाईने मायक्रो नियोजन आमचे आदरणीय श्री कुंभार सर व गार्गे सर यांनी केलेलं आहे। तरी महत्त्वाची हीच विनंती, नम्र विनंती आहे की सर्व विटेकरांनी रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून स्पर्धकांना चीरअप करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या घरासमोर आणि रस्त्यावर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहावे आणि जेणेकरून त्यांचा उत्साह वाढवावा हीच आमची विनंती आहे। धन्यवाद। विट्यामध्ये जी फिट विटा माध्यमातून रणविटा ही मॅरेथॉन पार पडत आहे दिनांक 4 तारखेला रविवारी। तर त्यासाठी ज्या सर्वांनी सहभाग घेतलेला आहे ह्या मॅरेथॉनमध्ये त्यांच्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे उद्या शनिवारी 9 ते साधारण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक्सपो आहे। एक्सपो म्हणजेच जे काही किट आहे, एक्सपो किट म्हणजे टी-शर्ट, बीप आणि त्याचे संलग्न असणारे सगळे साहित्य तुम्हाला मिळणार आहे ज्यांनी सहभाग घेतलेला आहे या मॅरेथॉनमध्ये। तर त्यासाठी सर्वांनी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येऊन ते आपले किट कलेक्ट करावे व महात्मा गांधीवरती यासाठी तुम्हाला स्थळ आहे महात्मा गांधी विद्या मंदिर विटा, या ठिकाणी तुम्हाला हे किट भेटेल। तर सर्वांनी या ठिकाणी यावे। सर्वप्रथम आपणाला धन्यवाद देतो, कारण आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं येऊन जे सहकार्य केलं
हे हिटविटा या नावानं जे रोज सकाळी जे व्यायामाचं महात्मा गांधीवर एकत्रीकरण चालतं ते सकाळी दररोज 6 ते 7 या मध्ये चालतं. याला अभूतपूर्व असा रिस्पॉन्स मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व घराघरामध्ये आरोग्याची चळवळ रुजावी आणि प्रत्येक घरामध्ये रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लागावी. आज आपण बघतो की विट्यामध्ये जर व्यापार पेठेत गेलं तरी 10च्या आत दुकानं उघडत नाही. ते नेमकं जे आपल्यावर जे परिणाम होतो मोबाईल वापरण्यानं रोज रात्री जागरण करणं आणि सकाळी उठायची सवय म्हणून त्या समस्यानं आज प्रत्येक कुटुंब ग्रस्त आहे. तर त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर या इथं दररोज मोफत सकाळी 6 ते 7 सर्व एक्झरसाइज घेतले जातात. जवळजवळ 150पेक्षा जास्त लोक इथं एकत्र येतात. त्यामध्ये आपण सहभाग नोंदवावा आणि त्याचंच एक परिणिती म्हणून आज हे हिटविटाच्या माध्यमातून जी रणविटा जी सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये इतका अभूतपूर्व असा प्रतिसाद विटेकरांनी दिला आहे. याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचं सहकार्य आहे, सर्व शाळांचं सहकार्य आहे. त्यांनी आम्हाला तिथंपर्यंत जाऊन सर्व माहिती सांगण्याची परवानगी दिली, आमचं स्वागत केलं. तर त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो आणि सर्वांनी अभूतपूर्व अशा ह्या कार्यक्रमामध्ये सकाळी 6 वाजता सहभागी व्हावं आणि त्याचा आनंद घ्यावा एवढंच सांगतो आणि थांबतो. पुनश्च एकदा धन्यवाद देतो. सर्वप्रथम मी क्लब फिटविटाचा आभार मानतो आणि माझ्या भावाला पण शुभेच्छा देतो, कारण की एक तर विट्यामध्ये पहिल्यांदा मॅरेथॉन होते. जेव्हा मला ही गोष्ट त्यांना सांगितली की विट्यामध्ये मॅरेथॉन घ्यायची आहे आणि काही डिझाईन्स वगैरे बनव, काही डोक्यात काही थीम वगैरे आहे का असं विचार चालू होता. थोडंसं मी ह्या डिझाईनची किंवा ह्या कन्सेप्टबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगतो. ॲक्च्युली 2009ला शिक्षणासाठी जेव्हापासून बाहेर गेलो आहे ते 2000 आत्तापर्यंत 25पर्यंत एक विषय असतो की यार क्रिकेटची मॅच जिंकली का, काय असतं. त्या पद्धतीचं विट्याची पालखी कुणी जिंकली हे मी तिथून फोन करून विचारायचो, कुणाची पालखी जिंकली. तर हा एक सगळ्यांचा ना आयुष्यातला सगळ्यात मोठा अविभाज्य घटक बनलाय पालखी. भले कोण इथं जास्त कोण पळवत नाही काय नाही, पण सगळ्यांचं एक असतं की यार मीच पालखी पळवतो. आणि हा एक तसं बघायला गेलं तर विट्यामध्ये आहे ना सगळ्यात मोठा सण एक दिवाळी गणपती, त्याच्या व्यतिरिक्त पालखी हा सगळ्यात मोठा सण आहे विट्यातला. आणि ती ओळख आहे ॲक्च्युली विट्याची. विट्याला जर दुसरं काही ओळखायचं म्हणजे बघायला गेलं विट्याची ओळख काय तर एक सोनं बघा म्हणजे सोनं चांदीचा जो व्यवसाय आहे त्याच्या व्यतिरिक्त विट्याची पालखी हा एक मोठा भाग आहे विट्याचे ओळख म्हणजे विट्याला ओळखण्यासाठी. तर मी विचार केला की का नाही आपण जर मॅरेथॉन घेतोच आहोत तर विट्याचं पालखीच ही कन्सेप्ट घेऊनच आपण काम करू. कॉलेजमध्ये असताना बऱ्यापैकी विट्याच्या पालखीवरती अभ्यास करताना त्याची स्केचिंग वगैरे बनवून ठेवलेलं होतं. मग म्हटलं हाच एक चान्स आहे की विट्याच्या मॅरेथॉनमध्ये आपण पूर्णपणे पालखी हे करू, पालखीची थीम वगैरे वापरू. मग त्याच्यानुसार मग काम चालू केलं. मग बऱ्यापैकी भावाने पण मला व्हिडिओज वगैरे पाठवले, जुने काही डाटा पण होता, गुगलवरून पण डाटा घेतले, मंदिरामध्ये जाऊन वगैरे जुने फोटो आहेत पालखीचे ते पण स्टडी केले. त्याच्यानुसार मग काय परंपरा आहे, संस्कृती काय आपली सांगते, विट्याची पालखी पळतानाचा जो काही इतिहास आहे तो काय सगळा सांगतो, तो सगळा पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न त्यात आम्ही केला. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला फ्रंटमध्ये काय घ्यायचं, बॅक टी शर्टला काय घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मग विट्याची पालखी हे फायनल झालं. नंतर मग आज जे तुम्ही पाहताय की विट्याच्या पालखीचे म्हणजे मॅरेथॉनच्या टी शर्ट्सवरती विट्याची पालखी पुढे पळणारे, छत्री घेऊन पळणारे आणि पाठीमागे पालखी घेऊन पळणारे अशी दोन्ही आम्ही पूर्ण लोक दाखवली आणि आमचा विट्याचा इतिहास आम्ही सगळ्यांपुढे जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. विट्याची पालखी ही 150 वर्षाची जुनी परंपरा आहे आणि ह्या पालखीचं जे पूर्ण इतिहास जो आहे ना त्याच्यामध्ये पालखी पळते, लोक घेऊन पळतात. म्हणजे विट्याच्या लोकांच्या रक्तातच पळणं आहे, धावणं आहे. म्हणजे आमचा देवही पळतो, मग तुम्ही का नाही. मग हा एक विचार आम्ही पुढे येऊन पालखीचा पूर्ण थीमवरती आम्ही काम चालू केलं आणि आज ही सगळ्यांपुढे पालखी ही थीम जोरादोरानं पूर्णपणे आम्ही तुमच्या पुढे मांडण्यात आलेली. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.